मॅच स्पर्धेकडे जाऊया। जी मैदान क्रमांक 1 वर चालू असलेली स्पर्धा आहे, मॅच आहे ती चला चालू सामना असलेला 11 स्टार गावडेवरती महापुरुष चांदवडी क्रिकेट संघ बी टीम। हॅलो हॅलो, सर्व संघ नायकांना विनंती करतो, कृपया प्रत्येकाला नियमावली दिलेली आहे त्याचं त्यांनी तंतोतंत पालन करायचं आहे। दिलेल्या नियमावलीनुसार प्रत्येकानं आपापलं व्यवस्थित तंतोतंत पालन करून या मंडळाला सहकार्य करायचं आहे। प्रमोद प्रमोद जरा फिल्डिंगचं क्षेत्ररक्षण बघायचं आहे, चेक करायचं आहे। चालू असलेला सामना 11 स्टार गावडे वर्सेस महापुरुष चांदिवडेवाडी क्रिकेट संघ बी। पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय, पाहूया इथे मात्र मोठा फटका येतोय तो संस्कारच्या बॅट मधून। इथं मोठा फटका, परशुरामवर मोठा हल्ला केलाय तो मात्र संस्कार याने आणि आपले धावांची गती वाढवण्यात यश आलंय। ते धावसंख्या झाली ती 7, मोठा फटका आलाय। कर्णधारांनी खाली यायचं आहे, जरा कर्णधारांनी खाली यायचं आहे। मैदान क्रमांक घेवडे जरा थांबायचं आहे, एक प्रतिनिधी तुमच्यापर्यंत आम्ही पाठवतोय, तो फक्त त्यांची महेश जातात आहेत बघा, त्यांना भेटायचं आहे। चला सामना चालू करायचा आहे। पंच चला, परशुराम आता मात्र सुंदर गोलंदाजी करतोय। पुन्हा एकदा एक चांगली इथं मात्र षटक संपलंय, सुंदर षटक टाकलंय ते परशुराम यांनी। इथं मात्र धावसंख्या झाली ती 8 झाले। परशुरामने सुंदर गोलंदाजी केली, एक मोठा फटका मात्र आलेला, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक केलाय तो परशुराम याने। हे जे परशुराम असतील, रुपेश असेल, रुपेश हेमंत असतील, ह्यांना मोठा अनुभव आहे, हे तालुक्यामध्ये मोठ्या ठिकाणी खेळलेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला जे विकेट किपर जे आता विकेटी करतात ते दिनेश गावडे, ह्यांना तर संगमेश्वर तालुक्यातील सर्व खेळाडू ओळखतात, एक आयोजक म्हणून पण आणि एक खेळाडू म्हणून पण एक सुंदर कामगिरी असते प्रत्येक ठिकाणी। आता मात्र सुरेश आलेला आहे आणि त्याच्यावर मोठा प्रहार केलेला आहे, पाहूया इथं मात्र षटकार येतोय। सुरेशवर पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारलाय संस्कार, सुंदर सुंदर बॅटिंग करतोय, नवोदित खेळाडू आहे बघा, कसे खेळाडू घडवायचे हे मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला दिसायला लागेल। आता मात्र उद्या मात्र संस्कारच्या या रील्स मात्र व्हायरल होताना तुम्हाला दिसतील, मी कसा फटका मारला, कोणत्या दिशेने फटका मारला आणि सुंदर फलंदाजी आता मात्र घेतोय। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, पाहूया इथं मात्र तोच फटका, तोच दिशा आणि तीच दशा केली ती सुरेश याची आणि इथं मात्र मोठा फटका येतोय तो षटकार। काय बॅटिंग करतोय संस्कार, इथे मात्र सर्वांचं लक्ष वेधलंय ते या संस्कार याने। मला वाटतंय तो 20 ते 18 वर्षाचा मुलगा असेल, काय फलंदाजी करतोय।
चांदिवडेवाडी यांच्याकडून हॅट्रिक साठी हॅट्रिक 500 रुपयाचं सत्कारसाठी बक्षीस आलेलं आहे. पाहूया इथं मात्र पहिले चेंडू शेवटच्या चेंडू मध्ये फटका येतोय का. हॅट्रिक करण्याचा चान्स मात्र आहे आणि 500 मिळवण्याचा पण चान्स आहे. पाहूया इथे मात्र गोलंदाजी चांगली केली. इथे मात्र चेंडू मात्र सोयर असेल असं वाटलं आणि तो सोडला, परंतु संस्कार याने आपलं काम केलं आहे. संस्कारसाठी काय वाजवायचे आहेत, काय बॅटिंग केलेली आहे. संस्कार याने प्रभावित केलेला आहे, परंतु त्याची विकेट गेली असेल, परंतु त्याने आपल्या मैदानावर इथं मात्र मी छोटा असलो म्हणून काय झालंय, पण मी खेळू शकतो आणि ते मात्र दाखवताना संस्कार याने सुंदर बॅटिंग केली आणि त्याची जागा घेण्यासाठी मात्र आता आलाय तो अंकुश. संस्कार याने 3 षटकार मारले, परंतु आपल्या संघाला एका चांगल्या सुनिश्चित अशा रन रेट गाठण्यामध्ये यश आलेलं आहे. चला सामना चालू करायचा आहे आणि जे मैदान क्रमांक 2 वर जे एकत्र आहेत त्यांनी एकत्र राहायचं नाही. जरा मैदान क्रमांक 1 वर सामना चालू असताना आपण एकत्र यायचं नाही. पुन्हा एकदा एक बॅट मधून फटका आलेला, परंतु पाहूया 1 धाव घेण्यात यश आले. दुसरी धाव पूर्ण केली. सुरेश कायसा महागडा षटक टाकताना आता मात्र हॅलो, मैदान क्रमांक 2 वर सुरू असलेला सामना चापेवाडी विरुद्ध कांगणेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधाराने लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा आहे. या दोन्ही संघाच्या कर्णधाराने लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा आहे. कर्णधार चापेवाडी विरुद्ध कांगणेवाडी, कर्णधाराने लवकरात लवकर माईकशी संपर्क साधा. चला पुन्हा एकदा चला मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना आता धावसंख्या झाली ती 24. आता मात्र गोलंदाजीसाठी कोण आले त्याचं नाव मात्र सर्व तालुक्यामध्ये घेतलं जातं, तो मात्र दिनेश गावडे. कशी गोलंदाजी करते पाहायचा आहे. त्याच्या समोर आहे तो लेफ्ट हँड बॅट्समन सिद्धेश. चला एकत्र यायचं नाही कोणत्याही संघाने. इथं मात्र मैदानात सामना चालू असताना कोणी एकत्र यायचं नाही. टीम मीटिंग घेतली जाणार नाही, अन्यथा कमिटीने आम्हाला सांगितले तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. आणि इथं मात्र सुंदर गोलंदाजी करतोय दिनेश गावडे, एक संगमेश्वर तालुक्यातील मोठं नाव. इथं मात्र विकेट आलेले आहे. चांगली गोलंदाजी करताना दिसत आहे दिनेश गावडे, उंच परा खेळाडू. इथं मात्र जी गोलंदाजाला शरीर यष्टी लागले ती मात्र लाभलेले आहेत दिनेश यांना. परंतु आता आपल्या संघासाठी आपल्या वाडीसाठी खेळत असताना दिनेश आणि आता मात्र सिद्धेशची जागा घेण्यासाठी आता मात्र पुन्हा एकदा साहिल येतोय. हा एक सर्व खेळाडू मला अंदाजे 20 ते 22 वर्षाच्या असलेले खेळाडू, नवोदित खेळाडू आहेत. संधी निर्माण केले कर्जुवे चषक आयोजकांनी की आमच्या गावातून नवीन खेळाडू निर्माण होण्यासाठी नवोदित खेळाडूंना प्रयत्न केला जातो. इथे मात्र संधी आहे सर्व या खेळाडूंना की आपण आपला खेळ दाखवावा. हॅलो, इथं मात्र चौकार येतोय साहिलच्या बॅटमधून. इथं मात्र या नवोदित खेळाडूंनी मात्र मागच्या काही चेंडूमध्ये संस्कार यांनी सुंदर फलंदाजी केली. आता मात्र त्याचीच जागा तसंच तेच चित्र घेऊन आलाय तो साहिल आणि तशीच फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा
भरपूर अनुभव असलेल्या रुपेश आता मात्र सुंदर चेंडू टाकलेला ऑफसाईडच्या दिशेने सुंदर निर्धाव चेंडू टाकलेला दिनेश गावडे याने. साहिल यांनी मात्र पहिल्या चेंडूमध्ये मागील चेंडूमध्ये चौकार मारला होता, परंतु कमबॅक पुन्हा एकदा केलाय तो दिनेश याने. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला पाहूया इथं झेल होतोय का. झेल सुटलाय आणि इथं मात्र येतोय चौकार. साहिल सुंदर फलंदाजी करतोय. ज्याप्रमाणे संस्कार याने षटकार मारले त्याचप्रमाणे साहिल चौकार मारत आहे. पुन्हा एकदा पाहूया बरोबरी होते का. चौकारांची षटकारांची बरोबरी साहिल करतो का पाहायचं आहे. चौकाराने पाहूया पुन्हा एकदा मैदानामध्ये चालू असलेला पुन्हा एकदा एक लेग साईडच्या दिशेने, परंतु चेंडू मात्र सुंदर टाकलेला आहे दिनेशाने. हा मात्र चेंडू निर्धाव. इथं मात्र अवांतर चेंडू दिलाय. इथं मात्र धावसंख्या झाली ती 33. इथं मात्र काही शेवटचे चेंडू बाकी असताना इथं मात्र मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आहे. एक धाव पूर्ण केलेला आहे. पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्नही पूर्ण झालाय. तिसऱ्या धावाचाही पूर्ण केलेला आहे. इथं मला पंच सांगतील तीनच धावा आलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 36 आणि 37 धावांचं टार्गेट ठेवलंय ते गावडे 11 संघाकडून. इथं मला मैदान क्रमांक 2 वर एक सुंदर झेल घेतलाय तो. गावडे 11 संघासाठी 37 धावांचं आव्हान ठेवलंय ते. महापुरुष चांदिवडेवाडी संघ बी या संघाने. यानंतर होणारा सामना असेल तो ओमसाई डावलवाडी वर्सेस कान्होजी क्रिकेट टीम बाचेमाडी. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. चला यानंतर होणारा सामना असेल तो ओमसाई डावलवाडी वर्सेस कान्होजी क्रिकेट टीम बाचेमाडी. मैदान क्रमांक 2 वर होणारा जो सामना आहे वक्रतुंड 11 संघ दुर्गवलीवाडी त्याचबरोबर जय विश्वकर्मा क्रिकेट संघ सुतारवाडी याही दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो हॅलो कल्पेश चांदिवडे यांनी स्कोर बोर्ड घेऊन यायचंय. कल्पेश चांदिवडे स्कोर बोर्ड घेऊन यायचं लवकर. मैदान क्रमांक 2 वर स्कोर बोर्ड करत असलेले कल्पेश चांदिवडे यांनी लवकरात लवकर माहिती संपर्क साधायचा आहे.
ओम साई डावलवाडी वर्सेस कान्होजी क्रिकेट टीम बाचिमवाडी या संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याचबरोबर वक्रतुंड 11 संघ दुर्गवलीवाडी, जय विश्वकर्मा क्रिकेट संघ सुतारवाडी. चांदिवलीवाडी संघ यांनी एक सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. पाणी कमिटीचं काम तुमच्याकडे दिलंय ते तुम्ही पूर्ण करायचं आहे. इथं पाणी संपलेलं आहे. या दरम्यान इथं टॉच होताना ओम साई डावलवाडी वर्सेस कान्होजी क्रिकेट टीम बाचिमवाडी. चला गोलंदाज नाव सांगायचं आहे. मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना 37 धावांचं आव्हान ठेवलंय ते 11 गावडे संघाकडे. चला सामन्याला सुरुवात होते. भावेश आणि कल्पेश ची जोडी आता मैदानासमोर आहे आणि त्यांचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला तो होता महेश याने. स्ट्राईकला तो भावेश, नॉन स्ट्राईकला आहे तो कल्पेश आणि गोलंदाजीसाठी आहे तो महेश. एक चांगलं सामना चालू असलेला 37 धावांचं आव्हान ठेवलंय ते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. पाहूया, एक धाव तो पूर्ण केलेली आहे आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतंय ते. भावेश याला सुंदर क्षेत्ररक्षण केलंय ते. यानंतर आपला समालोचन कक्षामध्ये जे जॉईन झालेले एक संगमेश्वरचा बुलंद आवाज नरेंद्र घेवडे यांचंही इथं आगमन झालंय. मी त्यांचं स्वागत करतोय. त्याचबरोबर यानंतरच्या इनिंग मध्ये आपल्याला ज्यांचा आवाज ऐकायला मिळेल ते मात्र नरेंद्र घेवडे. ओमसाई क्रिकेट संघ डावलवाडी आणि कान्होजी क्रिकेट संघ बाचिमवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. धावसंख्या झाली ती 3. इथं मात्र टॉच होताना मैदानात सामना आहे. इथं मात्र आता मात्र आलाय बॅटिंग साठी कल्पेश. पुन्हा एकदा कल्पेशाच्या बॅट मधून मोठा फटका आलेला. पाहूया इथं मात्र जेल होतंय का, आणि इथं मात्र जेल झालाय. कल्पेशची खेळी समाप्त झाली. कल्पेश हा एक मोठा गोल फलंदाज आहे, परंतु या सामन्यामध्ये काही करू शकला नाही आणि इथं बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो मात्र सुरेश. प्रत्येक संघाकडे 1 ते 2 फलंदाज असे आहेत की ते मॅच विनिंग आहेत. प्रत्येक वाडीमधून 2 ते 3 गोलंदाज चांगले आहेत. हा मात्र सामना पाहायला मिळेल तो त्याच पद्धतीने, कारण या स्पर्धा वाडी मर्यादित असल्यामुळे वाडीतील खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी या स्पर्धा आयोजन केलेलं आहे. आणि आता मात्र पाहूया, बॅटिंग साठी गेले ते सुरेश. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण केलंय ते सोहम याने. आता मात्र पुन्हा एकदा पाहायचं आहे सुरेश
सुंदर आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली ती महेश याने. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु जेल होतोय का पाहायचा आहे. इथं मात्र जेल सुटलाय आणि 2 धावांचं समाधान मानवलं आहे. इथं मात्र कॅचेस घेतल्या जातील. हा जर सामना जिंकायचा आहे आधीच तुम्ही, आणि इथेही खराब क्षेत्ररक्षण केलंय ते गोलंदाजाने. इथं मात्र जो चेंडू गॅदर करायचा तो मात्र सोडला आणि धावसंख्या आल्या त्या 3. इथं मात्र एक विकेट कोणाची सोडली ते रमेश याची. धावसंख्या झाले 8 झाले. आणि इथं मात्र जे समालोचन कक्षाच्या जे खेळाडू आहेत मला वाटतं निवेवाडीचे असतील तर त्यांनी जरा कृपया बाजूला व्हायचं आहे, बसलात तरी चालेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जो आलेला आहे संस्कार, निर्धाव चेंडू जागा लेफ्ट गोलंदाजी करतोय. इथं मात्र लेफ्ट जो एक नॅचरल स्पिन असतो त्याचा उपयोग. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी करतोय सुरेश. याला काही चेंडू समजत नाही, परंतु या संस्कारचं चांगले संस्कार झालेले आहेत, त्याच्यामध्ये चांगली गोलंदाजी करतोय तो संस्कार. आतापर्यंत मागच्या इनिंग मध्ये 3 षटकार आले, परंतु आता मात्र काय गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी करतोय. इथं मात्र टॉपेज झाला. इथं मात्र जेल होतोय का पाहायचं आहे, पण जेल सुटलेला आहे, निर्जल तरी पडलेला आहे आणि इथं मात्र 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे. आतापर्यंत संस्काराने सुंदर गोलंदाजी केलेली आहे, परंतु जर हा सामना जिंकायचा असेल तर सुरेश याला मोठे फटके मारावे लागतील. चला सर्व मान्यवर आले, त्यांनी आसन व्हायचं आहे. जे खेळाडू आपल्या ज्या पुढे आहेत त्यांनी जरा बाजूला व्हायचं आहे. आता मात्र पाहूया पुन्हा एकदा संस्कारवर मोठा फटका मारलेला आहे. पाहूया इथं मात्र जेलची संधी आहे, जेल होते का, आणि इथं मात्र जेल सुटलाय. पुन्हा एकदा जीवदान भेटलंय ते सुरेशाला. सुरेशाला 2 आतापर्यंत 2 झेल सोडलेले आहेत, परंतु सुंदर बॅटिंग आतापर्यंत करतोय. परंतु इथे मात्र हा जर सामना गावडे 11 संघाला जर जिंकायचा असेल तर मोठे फटके मध्ये परिवर्तन करावं लागेल, ते मात्र करताना दिसत नाही सुरेश. पाहूया पुन्हा एकदा चेंडू. इथं मात्र पुन्हा एकदा तोच लेग साइडच्या दिशेने मारलेला आहे. 1 धाव घेण्यात पूर्ण प्रयत्न झाला आणि दुसराही धाव घेण्यात यश आलेलं आहे. बघता बघता 3 धावा घेण्यात यश आलेलं आहे. मोठे फटके नाही तर सिंगल डबल टेबलचा टेबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जो गावडे संघ करतोय त्या मात्र विजयाची नजीक जाताना दिसत आहे. धावसंख्या झाली ती 15 झाले. इथं मात्र गोलंदाज बाद होताना दिसत आहे. धावसंख्या झाली ती 16 झालेली आहे. षटक संपले. षटक संपल्यानंतर आता एक शेवटचं षटक असेल आणि धावाची गरज असेल ती 21 धावांची गरज आहे ती गावडे 11 संघाला. 6 चेंडू मध्ये 21. चला स्पीडअप करायचं आहे. आता मात्र
इथं आपल्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना एक संधी आहे. इथं आपण लकी ड्रॉ ठेवला आहे. ज्यांना लकी ड्रॉ मध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी मात्र इथं यायचं आहे, चिठ्ठीमध्ये नाव लिहायचं आहे आणि चिठ्ठी आपण जो बॉक्स ठेवला आहे तो समालोचन कक्षामध्ये ठेवलेला आहे. या सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती आहे. हॅलो, या ठिकाणी उपस्थित सर्व कर्जुवेकर आणि इतर मान्यवर यांना एक खुशखबर आहे. कृपया या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी कर्जुवे क्रिकेट असोसिएशन तर्फे आम्ही एक लकी ड्रॉ या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला, एक लकी ड्रॉचा हॅलो, या ठिकाणी लकी ड्रॉचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या ठिकाणी रोहित चांदिवडे आणि ओमकार गवतडे यांच्याशी समालोचन कक्षामध्ये सर्वांनी संपर्क साधून आपापलं नाव लकी ड्रॉ साठी द्यायचं आहे आणि लकी ड्रॉचे जे विनर असतील त्यांचं नाव आम्ही संध्याकाळी जाहीर करू. बक्षीस वितरण जेव्हा कार्यक्रम होईल तेव्हा त्यांची नावं जाहीर केली जातील. तर कृपया या संधीचा मोफत असा सर्वांनी फायदा घ्यायचा आहे. या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन उपलब्ध आहेत. आपले सहकारी या ठिकाणी रोहित चांदिवडे आणि ओमकार गवतडे यांना विनंती करतो, कृपया आपण लकी ड्रॉचा हा कार्यक्रम मुलांची सर्वांची नावं लिहून घ्यायची आहेत. या ठिकाणी सर्वांनी कुपन घेऊन मंडळाला सहकार्य करायचं आहे आणि आपला हा लकी ड्रॉचा कार्यक्रम, लकी ड्रॉचा एक गोल्डनच्या सर्वांनी आजमावायचा आहे. वळूया मैदानाकडे. मी समालोचकांना विनंती करतो, कृपया कंटिन्यू करा. धन्यवाद सर. हा मात्र सामना एकातर्फी होताना दिसत आहे. आता मात्र महापुरुष चांदिवडी संघ आता मात्र आपल्या चांगल्या सुस्थितीत आहे, परंतु इथे मात्र दिनेश याला मोठे फटके मारावे लागतील. हा जर सामना जिंकायचा असेल तर 4 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. इथं मात्र पुन्हा एकदा स्वर चेंडू टाकलेला आहे आणि धावसंख्या वाढते ती 1 ने. धावसंख्या झाली ती 21. 4 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. चला, दिनेश याच्याकडून जर मोठे फटके आले तर बहुतेक हा बक्षीसच लागतील, कारण दिनेश एक नावाजलेले खेळाडू आहेत. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू टाकलेला. आता मात्र सुंदर चेंडू टाकलाय तो साहिल याने. बघा, मी मगाशी सांगितलं आहे चांदिवडी संघाकडे मगाच बॅटिंग पण चांगली केली साहिल याने, संस्कार याने पण बॅटिंग केली. आता मात्र ऑलराऊंडरची भूमिका बजावत असताना हे दोन्ही फलंदाज आणि आता मात्र काय झेल क्षेत्ररक्षण केलं. इथं मात्र हा षटकार होता, परंतु काय उंचीचा उपयोग करून एक झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु झेल हाईटच्या वरून गेला, परंतु आतमध्ये टाकण्यामध्ये यश आलंय ते चांदिवडी संघाच्या खेळाडूंना. आणि इथं मात्र 6 धाव वाचवण्यात यश आलेलं आहे. पाहूया पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकलेला आहे तो साहिल याने. इथं मात्र निर्धाव चेंडू टाकलाय. शेवटचा चेंडू आहे. पाहूया मोठा फटका येतो का, पुढील सामन्यासाठी ऊर्जा निर्माण करून देईल तो मात्र दिनेश यांना. परंतु पाहूया, इथं मात्र मोठा फटका मारलेला आहे, परंतु पाहूया इथं मात्र जेल होतोय का. आणि इथं मात्र जेल झालेला आहे आणि दिनेशाची खेळी समाप्त आणि हा संघ मात्र विजयी होतोय तो महापुरुष चांदिवडे संघ. आणि चला, यायचा आहे संस्कार याने यायचा आहे आणि संस्कार बरोबर आम्ही बातचीत करणार आहोत. आमचे बातचीत करणारे समालोचक नरेंद्र घेवडे यानंतर आपल्याला सूत्रसंचालन करतील. हॅलो, मनोहर पेडामकर यांचं आगमन झालेलं या मैदानामध्ये कर्जुवे क्रिकेट असोसिएशन तर्फे आपलं हार्दिक स्वागत आणि आभार. त्याचबरोबर मैदान क्रमांक 2 वर सुरू असलेला सामना